राज्यात पावसाचा जोर ओसरणार। कमी दाबाचा पट्टा गुजरातकडे सरकला। कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत ठोस मदतीची घोषणा होण्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला परिसरात आंदोलनादरम्यान लाठीचार्ज। पोलिसांनी 200 जणांवर केला गुन्हा दाखल। 39 जणांना घेतलं ताब्यात। साताऱ्यातल्या कोयनानगरला भूकंपाचा धक्का। 3.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची नोंद। कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्या दिवशी तणाव। हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधानंतर ओवेसींचे कार्यक्रम रद्द। विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घ्यावी, जलील यांचा सल्ला। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्याकरता सरकारकडून 15 दिवसांची मुदतवाढ। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ। सप्टेंबरमध्ये चांदीचे दर 1.5 लाखांच्या उंबरठ्यावर, तर सोन्याच्या दरात सप्टेंबरमध्ये सुमारे 11,000ची वाढ। औषधानंतर आता ट्रम्प यांचा चित्रपट उद्योगाला धक्का। अमेरिकेबाहेर बनलेल्या चित्रपटांवर लागणार 100% टॅक्स। आणि आजपासून महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। भारताचा सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत। मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तिथे 18 जिल्ह्यात पूर्णतः नाही, मात्र काहीशा उघडीपाची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता सध्या जाणवते। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। सरसकट तर पंचनामे होतीलच, मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अतिवृष्टी झालेल्या माण तालुक्यातील शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। सिल्लोड तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। मान्सून विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवस संततधार पाऊस कोसळला। शेती पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। अशाही स्थितीमध्ये जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीमध्ये नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती। धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असून उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेत वस्तीवर 2 वर्षीय चिमुकली खेळत असताना चिमनदडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफकडून चिमुकलीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळून 2 मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली। दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या।
सोना आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागले. सप्टेंबर महिन्यामध्ये चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली असून सध्या चांदीचं किलो मागे दर हे 1,49,247 रुपयांवर पोहोचले. तर सोन्याच्या किमतींमध्ये देखील मोठी उसळी दिसून आली असून सोन्यानं सुमारे 11,000ची वाढ नोंदवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिलाय. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे आणि या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणं आणि कार्यालयामध्ये उपस्थित न राहणं आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनानं राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्यासाठी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. बोरिवली पश्चिममध्ये आयोजित प्रवीण दरेकर यांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते. या दुर्गापूजेमध्ये देवीच्या सजावटीमध्ये ठाकूर दलान म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवीभोवती साकारण्यात आलाय. दर्शनासाठी भक्त गर्दी करतात. आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात असलेल्या कोयना नगरला रात्री 12:09 भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरण परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का असून कोयनेपासून 4 किलोमीटर अंतरावर तर हिरवा गावच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जालन्यात धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली. राज्यानं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा आणि दीपक बोऱ्हाडे यांचा अंत पाहू नये असं म्हणत दोघांनीही बोऱ्हाडेंना पाठिंबा दिला. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाले. सोलापूर शहरात विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबरला मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी सकाळी 6 पासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे आणि हा सोहळा पाहण्याची आस हजारो भाविकांना लागली आहे. दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे 8व्या दिवशी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले. त्यामध्ये रुक्मिणी मातेला कन्याकुमारी पोशाख परिधान करण्यात आलाय. एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी वाशिमच्या रिसोड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. सकल आदिवासी समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.